नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता लवकरच नवरात्री चालू होणार आहे. तर नवरात्रीमध्ये बऱ्याच महिला म्हणा किंवा बरेच पुरुष म्हणा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास करत असतात. तर अशा कोणत्या 3 स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास नाही केला पाहिजे, जरी त्या महिलांनी उपवास केला तरी त्यांना त्याचं फळ मिळत नसते. तर त्यामध्ये आता ज्या काही स्त्रिया असतात की नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असतात किंवा इतरांचे वाईट व्हावे असे चिंतत करत असतात, तर या स्त्रियांना उपवास जरी केला तरी त्याचे फळ कधीच मिळणार नाही. त्याचे वाईट परिणाम भोगावी लागत असतात. त्याचप्रमाणे मग आता बऱ्याच महिलांची तब्येत खूप बारीक असते, तर त्या स्त्रियांनी पण आपली तब्येत वाढवण्यासाठी मग जर उपवास केला तर त्या स्त्रियांना मग त्यांची तब्येत कमी होत असते. म्हणून मग या स्त्रियांनी पण तब्येत बारीक होईल म्हणून मग उपवास नाही केला पाहिजे. तर आता बऱ्याच स्त्रिया अशा असतात की गर्भवती महिला असतात, तर त्या गर्भवती महिलांनी पण आपल्या पोटामध्ये बाळ असतं, म्हणून या स्त्रियांना पोषणाची गरज असते. अशा वेळी त्या स्त्रियांनी उपवास केला नाही पाहिजे, कारण की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. आणि ज्या स्त्रियांना मासिक धर्म आला असेल उपवास करत असताना, तर मग त्या स्त्रियांनी काय करायचं आहे की उपवास करू शकता, फक्त कोणतीही पूजा वगैरे करता येणार नाही. आणि आपल्या घरामध्ये जर सुतक असेल तर मग त्यांना पूजा करता येणार नाही, फक्त त्या महिलांनी उपवास करायचा आहे.